अशी नवनवीन कीर्तने व प्रवचने ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. स्वामी काज गुरु भक्ती, स्वामी काज गुरु भक्ती, पितृवचन सेवापती. हेची विष्णूची महापूजा, अनुभव किंवा अनुभव नाही तुझा. सत्य बोले मुखे, दुखवी आणि काच्या दुखे. हेची विष्णूची महापूजा, अनुभव नाही तुझा. निश्चयाचे बळ, निश्चयाचे बळ तुका म्हणे तिची फळ. हेची विष्णूची महापूजा, अनुभव नाही तुझा. पांडुरंगा करू नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपान देवा. नमो मुक्ताबाई त्रिभुवन पावने आद्यत्रे जननी देवाची. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. स्वामी काज गुरु भक्ती, पितृवचन सेवापती. हेची विष्णूची महापूजा, अनुभव नाही तुझा. सेवे करता निवडलेला अभंग श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबारांचा असो. या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय स्वधर्म पूजेचं महत्व प्रतिपादन करतात. आजच्या सेवेचं प्रवृत्ती निमित्त कैलासवासी परशुराम गोजवेकर यांचे चिरंजीव विनायक परशुराम गोजवेकर त्यांचा विवाह चिरंजीव सौभाग्यवती गौतमी याच्याशी झालेला आहे. आणि त्या विवाहाच्या निमित्ताने भगवान महाविष्णूची पूजा, नाम सत्यनारायणाची पूजा, आणि त्या पूजेच्या निमित्ताने आजचा हा कीर्तन सेवेचा योग आहे. यथामती काही चिंतन करण्याचा प्रयत्न करू. एक जीवनातला आनंदाचा क्षण आहे. आणि तो आनंदाचा क्षण सांगत असताना शास्त्रामध्ये 3 क्षण सांगितले. एक जन्म उत्सवाचा सोहळा, दुसरा विवाहाचा सोहळा, आणि तिसरा मरणाचा सोहळा. असे 3 सोहळेच आहेत बरं का. आणि 3ही पवित्र आहेत. अडचण एवढीच आहे, 2 सोहळे आपल्याला साजरे करता येतात, तिसरा करता येत नाही. कठीण आहे जरा. त्यामुळे तो लोकांना सोहळा वाटत नाही. पण मानवी जीवनातला जन्माचा सोहळा झाल्यानंतर मानवी जीवनाला परिवर्तन करणारा जर सोहळा कोणता असेल तर विवाह सोहळा आहे.
ज्या दिवशी मनुष्य विवाहबद्ध होतो त्या दिवशी त्याच्या जीवनाचं परिवर्तन, त्याची जगण्याची दिशा बदलली बरं का. आतापर्यंत जगण्याकरता आमचा हा विनायक कंसात सोनू सोन्यासारखं होता. स्वतंत्र होता. आता स्वातंत्र्य राहिलं नाही बरं का. आता बंधन आलं. कीर्तनाला बंद. कीर्तनाला गेला तिकडच राहिला तर काय आतापर्यंत चिंता नव्हती. पण आता कुठेही गेलं तरी घरी विचारल्याशिवाय जाता येत नाही आणि घरी यावंच लागतं बरं का. बंधन आहे. याचा अर्थ मनुष्याच्या जीवनामध्ये नेहमी बंधनच आहे, पण खरी बंधनाला आता सुरुवात झाली. त्याला विवाहबद्ध म्हणतात. पण आपल्या ह्या वैदिक धर्मामध्ये हा एक सोहळा आहे, पण याच्या मागे फार मोठं शास्त्र आहे. फार मोठं शास्त्र आहे, लक्षात ठेवा. आज आपण जे विश्व डोळ्याने पाहतो त्या विश्वातले सगळे जीव आपण पाहतो, त्या पाहण्याच्या माग एक उत्पत्तीचा संबंध आहे. आणि जो उत्पत्तीचा संबंध आहे त्या उत्पत्तीला शास्त्राचा विधी आहे. त्या विधीतून या जगताची उत्पत्ती आहे. किंबहुना ईश्वराला सुद्धा या जगताची उत्पत्ती करण्याकरता मायेचा अंगीकार करावा लागतो. ईश्वराला सुद्धा या जगताची उत्पत्ती करण्याकरता एकले न कंटेची म्हणून येणे केली निर्माण 14 भुवने गगन चंद्र सूर्य मेघ तारांगणे 5 महाभूते भौतिके भिन्ने भिन्ने हो ऐसा लागविया माया सूत्रधारी. म्हणजे ईश्वराला सुद्धा जगत निर्माण करण्याकरता मायेचा स्वीकार करावा लागतो. एका ब्रह्माला जगत निर्माण करता येत नाही. जर ईश्वराला जगताची निर्मिती करण्याकरता जर मायेचा अंगीकार करावा लागतो, आपल्याला सुद्धा संततीची उत्पत्ती करण्याकरता मायेचाच अंगीकार आहे बरं का. ईश्वराची माया दिसत नाही, पण ही दिसते. ही दिसते, लक्षात ठेवा. तात्पर्य मायेचा अंगीकार केल्याशिवाय जगताची उत्पत्ती होत नाही. तसं व्यवहारामध्ये सुप्रजा जन्माला येण्याकरता आपल्या जीवनामध्ये शास्त्र शुद्ध पद्धतीने त्या स्त्रीचा विधिवत जीवनामध्ये स्वीकार करावा लागतो बरं का. आणि तो विधिवत स्वीकार करून सुप्रजा जन्माला यावी. आणि सुप्रजा जर जन्माला आली तर ज्याने हे निर्माण केलं त्याला याचा फार आनंद आहे. केवळ जन्माला घालण्यामध्ये ईश्वराला आनंद नाही बरं का. कितीतरी पश्वादिकाच्या योनीमध्ये डझनाने उत्पत्ती आहे, पण तिथं देवाला आनंद नाही बरं का. तिथं देवाला आनंद नाहीये. पण विधिवत स्त्रीचा स्वीकार करून तिच्या पोटी सुप्रजा जर जन्माला आली तर देवाला त्याचा फार आनंद आहे. तयाचा
कोई कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. ईश्वराला त्याचा आनंद होतो, पण हा संस्कार तिघांच्या साक्षीने करावा लागतो. तिघांच्या साक्षीने. कोणाच्या? ज्यांचं झालंय त्यांना माहिती पाहिजे. अग्नी, देवता आणि ऋत्विज ना ब्रह्म. या तिघांच्या साक्षीने, वकिलाच्या साक्षीने नाही. अग्नी देवता पाहिजे, ईश देवता पाहिजे आणि ब्राह्मण देवता पाहिजे. तिघांच्या साक्षीने हा विधी केला जातो. याला विधी म्हणतात, व्यवहार म्हणत नाही. विधे. आणि तो तिघांच्या साक्षीने करावा. शुभ दिवस पाहावा. जिच्याशी विवाह करायचा आहे वयाचा विचार करावा, कुलाचा विचार करावा, गुणाचा विचार करावा. कशा करता करावा? सुप्रजा जन्माला येण्याकरता. याच्या मागे दुसरा कुठलाच हेतू नाही बरं का. आणि असा स्वीकार केल्यानंतर त्यांच्या साक्षीने हा संस्कार झाल्यानंतर आजच्या दिवशी संस्कार करायचा असतो बरं का. गर्भाधान नावाचा संस्कार आज तो करायचा असतो. उद्या सुद्धा करता येतो, पण ते भटजींना भेटायला पाहिजे. ते अग्नी देवता आहे काय बघायला पाहिजे. गर्भाधान नावाचा संस्कार केल्याशिवाय पुढच्या क्रियेला परवानगी नाही शास्त्रामध्ये बरं का. म्हणजे जिथही संतती जन्माला येणार ती जागा पवित्र करायची असते. आणि ते त्याच्याकरता काही विधी सांगितला. वेदामध्ये काही मंत्र आहेत त्याच्याकरता होम हवन करावं लागतं. आणि तो करत असताना विधी सांगितला. काय विधी सांगितला? कुमारिकेनं. कुमारिका कोणाला म्हणतात? जी अजून वयामध्ये आलेली नाही तिला कुमारिका म्हणतात बरं. लग्न न झालेली नाही, अजून जी वयामध्ये आली नाही. कारण आजच्या प्रसंगाला हा विधी सांगावा माहिती असावा म्हणून सांगतो. एरवी सप्ताहात सांगता येत नाही. कुमारिकेने दुर्वा म्हणजे हराटी, ती कोळी तिने काढून आणायची, ती दगडावरती वाटायची आणि पांढऱ्या शुभ्र वस्त्रामध्ये तो गोळा तयार करून त्याचा रस चांदीच्या वाटीत काढायचा बरं का. आणि तो चांदीच्या वाटीमध्ये रस काढायचा आणि तो रस घेऊन ते ऋत्विज नाम ब्राह्मण काही मंत्र म्हणतात. आणि ते मंत्र म्हणत असताना पूर्वेला तोंड करून जी वधू आहे त्या वधूच्या दोन्ही नाकपुड्या वर करायच्या आणि एका नाकपुडीमध्ये तो रस सोडायचा. उजव्या का डाव्या यात फरक आहे बर का. कुठल्या? डाव्या नाकपुडीमध्ये तो रस सोडायचा आणि तो रस तिने गिळायचा आणि तो बरोबर
जिथं संतती जन्माला येणार तिथपर्यंत तो जातो बरं का. आणि मंत्र म्हटले जातात आणि असा जो विधी केला जातो याला म्हणतात गर्भा आधान नावाचा संस्कार. तो करायचा असतो बरं का. मग त्या विवाहाला संलग्न असणारा हा संस्कार आहे. आम्ही फक्त विवाहाचा संस्कार करतो, त्याच्या पुढचा संस्कार आम्हाला संस्कारच आपल्यावरती नाही. संस्कार म्हणजेच आपल्याला काही माहिती नाही, लक्षात ठेवा. आणि असा संस्कार करून त्याच्या पोटी सुप्रजा जन्माला यावी असा एक या मागच्या विवाह सोहळ्याच्या मागे फार महत्वाचा विचार मांडलेला आहे. तेव्हा आज गृहस्थ आश्रमामध्ये प्रवेश केला बरं का. आतापर्यंत ब्रह्मचारी आश्रमामध्ये होता दोघही, आता गृहस्थ आश्रमामध्ये प्रवेश केला. आता प्रवेश केल्यानंतर त्या गृहस्थी पुरुषाला काय बंधन आहेत अनेक अभंगातून तो विचार मांडलेला आहे. पैकी याही अभंगातून तो कोबर आहे. गृहस्थ आश्रमामध्ये प्रवेश केल्यानंतर त्या पुरुषाने आपल्या जीवनामध्ये नेमकी कोणाची पूजा करावी, कोणाची, देवाची पूजा करावी का आई वडिलांची पूजा करावी का गुरूंची पूजा करावी, नेमकी कोणाची पूजा करावी. तर गृहस्थ आश्रमामध्ये प्रवेश केल्यानंतर त्या आश्रमाच्या प्रमाणे काही स्वधर्म सांगितला आणि त्या स्वधर्माचं अनुष्ठान जीवनामध्ये जे केलं जातं त्या स्वधर्माच्या अनुष्ठानालाच स्वधर्म पूजा अशी ही संज्ञा आहे. आणि त्याप्रमाणे ती आपल्या जीवनामध्ये स्वीकारली पाहिजे. आणि ती स्वीकारत असताना पूज्य भावनेने त्याचा स्वीकार केला पाहिजे. आदराने बरं का, करायचं म्हणून करायचं जमायचं नाही. अतिशय पूज्य भावनेनं त्याचा जीवनामध्ये स्वीकार केला पाहिजे. म्हणून तर शब्द वापरला इथं पूजा. जे जीवनामध्ये आता आपल्याला आचरण करायचं आहे त्या आचरण करण्यामध्ये अंतःकरणामध्ये काय पाहिजे, पूज्य भाव पाहिजे, लक्षात ठेवा. आणि पूज्य भावाने त्याचं अनुष्ठान जीवनामध्ये करायचं आहे. आणि तो विचार त्या अभंगातून तुकोबराय सांगतायत. अल्पावधीमध्ये थोडासा आपल्याला तो विचार करायचा आहे. तेव्हा या उभयता वधू आणि वर त्यांच्या हा विवाह प्रसंगाच्या निमित्ताने आज आपण सगळे त्याला आशीर्वाद देण्याकरता आलोय. आता आशीर्वाद त्यांना कोणी द्यायचा, जे ब्रह्मचारी आश्रमात आहेत त्यांनी द्यायचा नाही बरं. ज्यांनी गृहस्थ आश्रम स्वीकारलाय त्यांनी त्याला आशीर्वाद द्यायचा. सगळ्यांना आशीर्वाद देण्याचा अधिकार आहे बरं का. गृहस्थ आश्रम ज्यांनी स्वीकारलाय त्या, मग सर्वांनी आशीर्वाद देण्याकरता आपण एकत्र आलोय. पण त्या आशीर्वादामध्ये आपल्याला त्या ईश्वराकडे सुद्धा आपल्याला त्या आशीर्वादाची अपेक्षा करायची आहे आणि संतांच्याकडे सुद्धा त्या आशीर्वादाची अपेक्षा करायची. सर्वांच्या आशीर्वादाची गरज आहेच, पण एकंदर वैवाहिक जीवन अशा पद्धतीने त्याचं जीवन सिद्धतेला जावं की जेणेकरून त्या आश्रमाचं त्याने आचरण केल्यानंतर शेवटी त्याच्यावरती ईश्वर कृपा व्हावी, ईश्वर कृपा व्हावी. आणि त्या ईश्वर कृपेचं पहिलं लक्षण तुकोबारांनी सांगितलेलं आहे. तुका म्हणे हेची आश्रमाचे परम
तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ परमपद बळ वैराग्याचे. आणि तिथे हा शब्द इथं आलाय, निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळ. फळ तिथेही फलाचा विचार मांडला, इथेही फलाचा विचार मांडला, पण त्याचा समन्वय लावला पाहिजे. बरं, त्याची संगती लक्षात आली पाहिजे. कारण मनुष्य जीवन म्हटलं की मनुष्याच्या जीवनामध्ये प्रत्येकाला वाटतं जगण्यामध्ये स्वातंत्र्य आहे आणि स्वातंत्र्यामध्ये जगावं असं प्रत्येकाला वाटतं. पण पूर्ण स्वातंत्र्यामध्ये माणसाला जगता येत नाही. शास्त्राची बंधनं सांगितली आणि ती बंधनं स्वीकारून जीवन जगावं लागतं. बंधन कोणाला नाहीये? सर्वांना. पश्वादिकांना बंधन नाहीये. पश्वादिकांना बंधन नाहीये, पण मनुष्य जीवाला मात्र बंधन आहे. बरं, बंधन आहे, लक्षात ठेवा. हा, पश्वादिकाला काहीच बंधन नाही. म्हणून लक्षात ठेवा, जी माणसं मनुष्य योनीमध्ये जन्माला येऊन काहीच बंधन पाळत नाहीत, कंसात ती पशु. इदन्न मम, शास्त्राने हे वर्णन केलेलं आहे. बरं, शास्त्राने वर्णन केलेलं आहे. आणि ते बंधन, ते संस्कार आपल्याला जीवनामध्ये आज जाणून घेण्याची गरज आहे. बरं का, भाग्यवान आहे. का म्हणा, गृहस्थ आश्रमामध्ये प्रवेश करायला आणि त्याला जाणून घेण्याची सद्बुद्धी प्राप्त होण्याकरता तो योग्य अनेकांच्या संगतीमध्ये आलाय. बरं का, हा, ज्या वेळेला जे कळायला पाहिजे त्याच वेळेला तो या मार्गात आलाय. आजच्या या प्रसंगाच्या निमित्ताने त्याला ही जाणून घेण्याची संधी प्राप्त झालेली आहे. बरेच लोक लग्न करतात, होतात, पण कोणी जाणून घ्यायला तयार नाहीये. लक्षात ठेवा. पण त्याला सद्बुद्धी प्राप्त झालेली आहे. काहीतरी वाडवडिलांची पुण्याई मानावी लागेल, त्याच्याशिवाय हे घडत नाही. बरं का, पण जीवन आता जीवनाची खरी सुरुवात आहे. आणि ती जीवनाची सुरुवात आहे, ती जीवनाची सुरुवात असताना एका विशिष्ट पद्धतीने आपल्या जीवनामध्ये आपण जगलं पाहिजे. आणि ते जगण्याकरता संत महात्मे समाजाला सांगतात, प्रत्येकाने जीवनामध्ये स्वधर्माचं अनुष्ठान केलं पाहिजे. स्वधर्माचं अनुष्ठान केलेलं आहे. हा, चारी आश्रमाला स्वधर्म सांगितलेला आहे. चारी आश्रमाला स्वधर्म सांगितलेला आहे. ब्रह्मचर्याचा स्वधर्म वेगळं, गृहस्थी पुरुषाचा स्वधर्म वेगळा,
वानप्रस्थाचा स्वधर्म वेगळा आणि संन्यासाचा स्वधर्म वेगळा. त्याच्यामध्ये गृहस्थी आश्रमाला फार महत्व दिलं. का महत्व दिलं? बाकीचे 3 आश्रम गृहस्थी आश्रमावरती जगतात बर का. हा, तिघांच्याही आश्रमातून आपल्याला काहीतरी मिळवता येतं. म्हणून गृहस्थ आश्रमाला फार महत्व दिलेलं लक्षात ठेवा. आणि त्या गृहस्थ आश्रमामध्ये जीवन जगत असताना काय काय जबाबदारी, कोणत्या स्वधर्माचं अनुष्ठान करायचं. स्वधर्म म्हणजे नेमका काय? स्व म्हणजे स्वतःच्या वाट्याला आलेला धर्म म्हणजे कर्म. काय गोंधळ जायची गरज नाही. स्व म्हणजे स्वतःच्या वाट्याला आलेला धर्म म्हणजे आपल्या वाट्याला आलेलं कर्म. आपल्या वाट्याला कोणता स्वधर्म आहे? आपल्या अधिकार परत्वे, आश्रम परत्वे आणि वर्ण परत्वे तो विचार मांडलेला आहे. आणि तो विचार मांडत असताना तुकोबाराय म्हणतात तो प्रत्येकाला करणीय आहे, ऐकनीय आहे असं नाही बरं का. नुसतं ऐकून देऊन सोडून चालणार नाही. प्रत्यक्ष त्याचं आपल्याला आचरण करावं लागेल. म्हणून जबाबदारी आपली वाढलेली आहे. आता इथून पुढे आपल्याला त्याचं अनुष्ठान करावंच लागेल. आळस होता कामा नये. आळस होता कामा नये. विवाहबद्ध होण्याच्या आधी 9 वाजेपर्यंत झोपेत चालायचं. 9 वाजेपर्यंत झोपलं तरी चालत होत. आता मात्र सूर्योदयाच्या आधी उठलं पाहिजे. बंधन आहे, लक्षात ठेवा. माणसं ऐकतात पण कोणी वागत नाही. कोणी वागत नाही, लक्षात ठेवा. विचार सांगितलाय. जिने जीवनामध्ये आता अंगीकार केला पती म्हणून, आता पती म्हणून अंगीकार केल्यानंतर तिची जबाबदारी आहे पती उठायच्या आधी तिनं उठलं पाहिजे. आणि पती झोपल्यानंतर तिने झोपलं पाहिजे. तिलाच अर्धांगिनी म्हणतात. काय काय ठिकाणी अर्धांगीला आधी हंतरून टाकून द्यावं लागतं आणि सकाळी काढावं लागतं. नाही चालायचं बरं. आणि असं जर कोणी वागत असतं तर तुकोबारायांनी त्याच्याकरता फार परकड शब्द वापरले. मी वापरणार नाही, आपला अधिकार नाही. काढो. फार सावधतेनं वागलं पाहिजे, लक्षात ठेवा. आणि ते सावधतेनं वागत असताना महाराज म्हणतात त्यातला एक विचार म्हणतात स्वधर्म. आणि तो स्वधर्म कोणता त्याची यादी दिलेली आहे. त्या यादीपैकी एक विचार आपल्याला आपल्या मतीप्रमाणे आणि वेळेप्रमाणे थोडासा करायचा आहे. ती यादी महाराजांनी अभंगातून दिली. त्यातला एक 4था विचार आहे बर का. स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती. 4था बरोबर आहे ना. बोगम बोललो नाही. विचार करून बोललो. 4 विचार या अभंगातून सांगितलेले आहेत. त्या 4 विचारापैकी एका विचाराला थोडस आपल्याला प्राधान्य द्यायचं आहे. त्या 4 विचाराचं स्वरूप काय आहे ते महाराज अभंगाच्या पहिल्या चरणातून स्पष्ट करतात. स्वामी काज गुरुभक्ती स्वामी काज गुरु स्वामी काज गुरुभक्ती
गुरुवचन सेवापती पितृवचन सेवापती गुरुवचन स्वामी का गुरु भक्ती पितृवचन सेवापती. चार प्रकारामध्ये त्याचं वर्गीकरण तुकोबरांनी केलेलं आहे. पहिला विचार मांडलेला आहे स्वामी काद. स्वामी नाम मालक, काज म्हणजे इच्छा. स्वामीच्या इच्छेप्रमाणे वागणं हे सेवकाचा स्वधर्म आहे. बर का? स्वामीची या मनोभावा याची पुढे काय न चुकीची ह्याची परमसेवा ये रते पांडवा वाणिज्य करणे. सेवकाचा स्वधर्म आहे. स्वामी नाम मालक, त्या मालकाच्या इच्छेप्रमाणे वागायचंय. बर का? एखाद्याकडे सेवक म्हणून राहणं फार कठीण आहे. आणि सेवकत्व कोणाला नको आहे. प्रत्येकाला वाटतं मी मालकच व्हावं. प्रत्येकाला काय वाटतंय मी मालकच व्हावं. मालक व्हा, व्यवहारामध्ये मालक होता येत. पण संपूर्ण विश्वाचा जर विचार केला तर त्या विश्वाचा मालक कोण आहे? देव आहे. त्याला स्वामी म्हटले बर का. आणि त्या ईश्वराचे जेवढे म्हणून जीव जन्माला आले ते सर्व सेवक आहे. प्रत्येकाने ईश्वराच्या मनोगताप्रमाणे वागलं पाहिजे. बर का? प्रत्येकाने ईश्वराच्या मनोगताप्रमाणे वागलं पाहिजे. ईश्वराच्या मनोगताप्रमाणे जर वागलं तर समजावा तो स्वधर्म आहे. तो प्रत्येकाने पाळाच पाहिजे. म्हणून आज तुम्ही या संपूर्ण सृष्टीचा विचार करा. शास्त्रामध्ये त्याचा बारकावा सांगितला. आज निसर्गामध्ये विषमता का निर्माण झाली? पटेल सर्वांनी विचार करा बर का. भल्या भल्यानी राजकीय लोकांनी अगदी पंतप्रधानापर्यंत आज संपूर्ण निसर्गामध्ये विषमता का निर्माण झाली? त्याचं एकच कारण प्रत्येकाने स्वधर्म सोडलाय. हा, जोपर्यंत ज्याला जो स्वधर्म सांगितलाय त्या स्वधर्माचं अनुष्ठान घडत नाही तोपर्यंत निसर्गामध्ये एकता येणार नाही. काहीच होणार नाही. लक्षात ठेवा. दिवसेंदिवस निसर्गामध्ये विषमता वाढत जाणार आहे का? स्वधर्म पाळायला कोणी तयार नाही. कितीही सांगा तुम्ही लोकाला, कोणीही पाळायला तयार नाही. पण पाळल्याशिवाय पर्याय नाही.
पण कलियुगाची अशी अवस्थाच आहे, कोणी ऐकून घ्यायला तयार नाही. घेणारे बोटावर मोजण्यासारखे आहेत. मग त्यांच्या वागण्याने काय परिणाम होईल का? होईल थोडाफार, फार नाही पण थोडाफार. म्हणून शास्त्रामध्ये वर्णन केले, आज काही अंशाने सृष्टीला जे स्थैर्य आहे त्या स्थैर्याच्या माग काही जगामध्ये स्वधर्माचं अनुष्ठान करणारी मंडळी आहेत. म्हणून जोपर्यंत या समाजामध्ये स्वधर्माचे अनुष्ठान करणारी मंडळी काही अंशाने आहेत, तोपर्यंत या सृष्टीला स्थैर्य राहणार आहे, ते बिघडणार नाही बरं का. पण कमी अंशाने हो. संतांची तळमळ आहे, संतांची इच्छा आहे, या निसर्गामध्ये विषमता निर्माण होऊ नये, त्याच्यामध्ये समत्व निर्माण व्हावं. त्याच्याकरता आज प्रत्येकाने स्वधर्माचं अनुष्ठान करत असताना पहिलं कोणतं जर अनुष्ठान असेल तर ईश्वराच्या मनोगताप्रमाणे वागलं पाहिजे. आणि ईश्वराचं पहिलं मनोगत आहे विधी विधीने शेवन विषय त्यागाते समान मुख्य धर्म देव चित्ते आधी अवसानी अंधी. आणि तिथं शेवटी सांगितलंय तुका म्हणे भावे कृपा कधी जेते देवे. म्हणून सकल विश्वातल्या जीवांना विधी सांगितला ईश्वराने, आणि त्या विधीचं अनुष्ठान करणं हाच सकल जीवांचा स्वधर्म आहे. त्याचं मनोगत आहे बर का, ईश्वराचं मनोगत आहे. आणि त्याच्या मनोगताप्रमाणे वागणं हा सकल जीवांचा स्वधर्म आहे. स्वामी का पुढं सरकतो, विस्तार करत नाही. गुरु भक्ती आज जगामध्ये ज्ञान जे जगत ते कशाने जगत? गुरुंच्या. गुरु आणि शिष्य परंपरेनं ज्ञान जगत बर का. हा केवळ पुस्तकावरती ज्ञान जगत नाही, केवळ सांगणाऱ्याच्या मस्तकावरती जगत नाही. पुस्तक आणि मस्तक किंबहुना पुस्तकातलं मस्तकात येण्याकरता
हा गुरूंच्याकडे जावं लागतं. केवळ पुस्तकातलं मस्तकात येत नाही आणि आलं तर ते कळत नाही बरं का. म्हणून ज्ञानाची परंपरा त्या भूतलावरती अनादी कालापासून चालू आहे. आणि ती ज्ञानाची परंपरा जर जगवण्याचं कार्य कोणी जर करत असेल तर गुरु आणि शिष्य या दोघांचं नातं आहे. या नात्यातून हे जगवलं जातं. किंबहुना कधी कधी हे जगवण्याकरता देवालाच कधी कधी गुरु रूपाने तर कधी कधी शिष्य रूपाने प्रकट व्हावं लागतं. श्रीमंत निवृत्तीनाथ भगवान शंकर आहेत. आणि ज्ञानोबाराय साक्षात भगवान विष्णू आहेत. या जगामध्ये ज्ञान लोपाय लागलं म्हणून गुरु शिष्याच्या रूपाने ही मंडळी अवतीर्ण झाली. गुरु शिष्य रूपाने अवतीर्ण झाली. केवळ लोपलेलं ज्ञान जगवण्याकरता, लोपलेलं ज्ञान जगवण्याकरता. म्हणून तर सांगावं लागलं यांच्यामुळे हे ज्ञान जगलं. ज्ञानदेवी रचिला ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया. तुम्ही पा याचा संबंध फार आहे. अर्जुनाला ज्ञान सांगावासं देवाला का वाटलं? का वाटलं? ही गुरु शिष्याची परंपरा चालावी म्हणून. देवाने विचार केला, संधी प्राप्त झालेली, संधी प्राप्त झालेली आहे. आणि ती संधी देवाने साधली कधी? कालच्या तिथीला, गीता जयंती. हा देवाने नातं निर्माण केलं आणि नातं निर्माण करून अर्जुनाला तिथं फक्त ज्ञान दिलं. आता युद्ध करायला गेल्यानंतर तिथं ज्ञानाची गरज आहे. पण देवाने विचार केला हे ज्ञान जगवण्याकरता आता आपल्याला देव रूपामध्ये राहून चालायचं नाही. देव तिथं देव राहिले नाहीत. देव तिथं आता गुरु झाले. आपणची देव
आपणची देव होय गुरु. पण हे ज्ञान जिवंत राहण्याकरता शिष्याची जबाबदारी आहे गुरु भक्ती. गुरु भक्ती केल्याशिवाय ज्ञान जीवनामध्ये प्राप्त होत नाही. ज्ञान जगत नाही. कोणतंही असो ज्ञान, कोणतंही जगातलं ज्ञान असो. आणि ते ज्ञान आज जगवण्याकरता शिष्याचा स्वधर्म आहे. त्याने गुरूंची भक्ती केली पाहिजे, गुरूंची सेवा केली पाहिजे. त्यांनी गुरूंच्या सेवेशिवाय त्यांनी दुसरं काहीही करायचं नाही. त्यांनी काहीच करायचं नाही. त्याच्याकरता एक जन्म खर्च करायचा बरं का. गुरुस्त्री पुरुषाला गुरूंची सेवा करता येत नाही. गुरुस्त्री पुरुषाला गुरूंची सेवा करता येत नाही का. पूर्ण वेळ देता येत नाही. इकडची आज्ञा घेतल्याशिवाय, परवानगी घेतल्याशिवाय तिकडे जाता येत नाही बर. नोहे गुरुदास संसारिया असं वर्णन केलं. संसारी लोकाला गुरूंचं दास्यत्व करता येत नाही, लक्षात ठेवा. पण ज्याने जीवनामध्ये हे ज्ञान जगवण्याकरता, ज्ञान संपादन करण्याकरता त्या गुरूंची सेवा केली पाहिजे. आणि ती सेवा करणं त्या शिष्याचा तो स्वधर्म आहे. त्याने जीवनामध्ये दुसरं तिसरं काहीही करायचं नाही, काही करायचं नाही. तनु मनु जीवे चरणाशी लागावे, अगर्वता करावे दास्य सक. काया वाचा मनाने समर्पित भावाने गुरूंचीच सेवा करायची आहे. त्याच्या जीवनामध्ये त्याला स्वधर्म दुसरा नाही. गुरुनी माधुकरी माग म्हटलं तर मागायचं, नाहीतर मागायचं नाही. माधुकरी मागून आणल्यानंतर पुढे ठेवल्यानंतर गुरुनी खा म्हटलं तर खायचं, नाहीतर खायचं नाही. गुरुनी झोप म्हटलं तर झोपायचं, नाहीतर झोपायचं नाही. अवघड आहे. पण त्या शिष्याचा तो स्वधर्म आहे. त्याने तो जीवनामध्ये पाळाच पाहिजे. गुरु भक्ती. पुढे सांगतात पितृवचन. पितृ म्हणजे वडील, आणि त्यांचं वचन कोणी पाळायचं? पुत्राने. त्या पित्याचं वचन पाळलं पाहिजे. पित्याचं वचन पाळलं पाहिजे या शब्दाचा काय? पित्याच्या वचनाप्रमाणे जीवनामध्ये जगलं पाहिजे. पुत्राचा स्वधर्म आहे, लक्षात ठेवा. त्यांनी आई वडिलांच्या आज्ञेचं उल्लंघन करू नये. आई वडिलांच्या वचनाचा अव्हेर करू नये. आई वडिलांच्या वचनाच्या बाहेर जाऊ नये. जसं वर्णन केले, शास्त्र म्हणेल जे सांडावे तसं इकडं लावायचं बरं का. इकडं लावायचं. म्हणून तर त्या रामायणातलं प्रभू रामचंद्राचं कौतुक का केलं जातं? ज्याची पावलं राज्याभिषेका करता जाणारी तीच पावलं वनवासाकडे गेली का? केवळ पितृवचन पाळण्याकरता. पितृवचन पाळण्याकरता प्रभू रामचंद्राने ठरवलं असतं, मी कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती घेऊन आलोय, मी पाळणार नाही, मी मानणार नाही, असं जर म्हटलं असतं तर काहीही बिघडलं नसतं. पण पितृवचन हे पाळलं पाहिजे. हा पुत्राचा स्वधर्म आहे. पुत्राचा स्वधर्म आहे, लक्षात ठेवा. आता गृहस्थ आश्रमामध्ये प्रवेश केल्यानंतर ऐकायचं कोणाचं? प्रश्न आहे. कोणाचं ऐकायचं?
आई वडिलांचं ऐकायचं का तिचं ऐकायचं? आई वडिलांचं ऐकावं लागतं, लक्षात ठेवा. पण अशी गंमत आहे, हा विवाह झाल्यानंतर बहुतांश लोकाला तिचंच ऐकावं लागतं, तिचंच ऐकावं लागतं. म्हणून तर माणसं बाजूला होतात, लक्षात ठेवा. पण त्यांच्या आज्ञेचं उल्लंघन केलं पाहिजे. नवे नवे दोघांनी आई वडिलांची सेवा केली पाहिजे. आई वडिलांची सेवा दोघांनी केली पाहिजे. आणि ती कशी केली पाहिजे? सकळ तीर्थांची धुरे जी का माता पितरे दयांच्या सेवे शरीरे लो नकी जे. आता दोघांनी मिळून त्या आई वडिलांच्या आज्ञेप्रमाणे वागायचं आहे. हा मग पुत्राचा स्वधर्म आहे. त्यांच्या वचनाला अवेर येता कामा नये पितृवचन. आणि महत्वाचा विचार आहे सेवापती. सेवापती, पतीची सेवा करायची. कोणी करायची? सतीने. सती शब्द तिथं अध्यारूत आहे बर का. शब्द कसा आहे? पती सेवा. पण पती सेवा, त्या पतीची सेवा कोणी करायची? सती. सती कोणाला म्हणतात? जी पतिव्रता आहे तिला सती म्हणतात. जी पतिव्रता आहे तिला सती म्हणतात. आणि पतिव्रता धर्माचं पालन हे कधी करायचं? ज्या दिवशी गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश केला, त्या दिवसापासून त्या स्त्रीने पतिव्रता धर्माचं पालन करणं तिचा तो स्वधर्म आहे. पतीची या मता अनुसरोनी पतिव्रता भेटीची गा. त्या पतीच्या मताला अनुसरणच तिने इथून पुढे जीवनामध्ये वागलं पाहिजे. पतीच्या आज्ञेचं, पतीच्या मताच्या विरुद्ध पत्नीने कधीही जीवनामध्ये वागायचं नाही. म्हणून तुकोबारांनी हा विचार समाजाच्या समोर मांडलेला आहे. बाबांनो, खरंच जीवन कसं जगावं? पतिव्रते जैसा
पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण. तुकोबरांना दुसरं काय प्रमाण सापडलं नाही का हो? हा काय त्याचा संबंध आहे. तुकोबराच्या अर्थी त्या पतिव्रतेचं वर्णन करतात. पतिव्रता ही आपल्या पतीलाच प्रमाण मानते. हा पती व्यतिरिक्त ती कोणाला मानतच नाही. किंबहुना त्या पतिव्रतेने आपल्या पतीशिवाय कुणाची स्तुती कानाने ऐकायची नाही. बर का, ऐकायची नाही. आपल्या पतीच्या व्यतिरिक्त तिने दुसऱ्याचं वर्णन करायचं नाही. आपल्या पती व्यतिरिक्त दुसऱ्याचं मुख डोळ्यानं पाहायचं नाही. आपल्या पती व्यतिरिक्त कानाने दुसरं काही ऐकायचं नाही. पती सेवा हा स्वधर्म आहे आणि या स्वधर्माचं अनुष्ठान आज जीवनामध्ये घडलं पाहिजे. थोडस या कलियुगामध्ये वागण्यामध्ये काठिण्य आहे, फार काठिण्य आहे, अतिशय काठिण्य आहे. फार काठिण्य आहे म्हणून सोडून देऊन सगळं चालायचं नाही. जेवढं जीवनामध्ये स्वीकार करता येईल तेवढा जीवनामध्ये स्वीकार केला पाहिजे. एकाएकीही जीवनामध्ये येणार नाही. लगेच लग्न झाल्या त्याने लगेच जर त्या पत्नीवरती अधिकार जर गाजवायला सुरुवात केला तरी ती 5व्या दिवशी घराकडे गेल्यानंतर पुन्हा नांदायला येणारच नाही. बर का, हा कुणी हे कीर्तन ऐकेल आणि म्हणले नाही मी आता त्याला सांगेल याप्रमाणे तू वागलं पाहिजे, ती म्हणेल तसं महाराजांनी सांगितलं तूही वागलं पाहिजे. दोघात भांड एकाएकी जमायचं नाही. हळूहळू आपल्याला याचा स्वीकार करावा लागेल. लगेच त्या आचरणामध्ये लगेच सुरुवात होणार नाही. पण ते शास्त्र तरी समजून घेतलं पाहिजे. आता आपण अर्धांगिनी झालो. अर्धांगिनी झालो म्हणजे आपल्या शरीरावरती अर्धा हक्क पतीचा आहे. अर्धा हक्क पतीचा आहे आणि तो कायद्याने नाही शास्त्राने लक्षात ठेवा. कारण कायदा पळ वाटा काही काढू शकतो बर का. कायदा पळ वाटा काही काढू शकतो. शास्त्रामध्ये पळ वाटा नाहीत. पळ वाटा नाहीत, लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये एवढा बारकावा सांगितलेला आहे की दोघांच्या जीवनामध्ये वागण्यामध्ये फार मोठी जबाबदारी सांगितली. ज्या पुरुषाने त्या स्त्रीचा पत्नी म्हणून जीवनामध्ये स्वीकार केला, आता स्वीकार केल्यानंतर तो पुरुष जीवनामध्ये वागत असताना त्याच्या जीवनामध्ये चांगलं घडेल आणि त्या चांगलं घडण्यातून जे पुण्य निर्माण होईल ते अर्ध पुण्य तिच्या वाट्याला जाते. बरोबर, तिच्या वाट्याला जात. आणि त्या स्त्रीने आपल्या पतीचा जीवनामध्ये स्वीकार केला, त्या स्त्रीने जर जीवनामध्ये जर वाईट वागलं तर अर्ध पाप पतीला जात. दोन टोक आहेत, एकीकडून पुण्य आणि एकीकडून पाप. बर का, म्हणजे पुरुषाने पुण्य केलं तर अर्ध पुण्य स्त्रीला जात. म्हणून शास्त्र आहे आज हे लोकांना मान्य व्हायला तयार नाही. मान्य व्हायला तयार नाही. सुशिक्षित या नावाखाली आज प्रत्येकाला विचार मांडण्याचं स्वातंत्र्य आहे. आपण पुरुषाने जो जो जीवनामध्ये चांगला कार्यभाग केला त्याचं अर्ध पुण्य स्त्रीला जातं. तिला घराच्या बाहेर पडायची गरज नाही. बाहेर पडायची गरज नाही. पण हे लोकांना मान्य नाही. लोकाला मान्य नाही म्हणून त्याचा स्वीकार करायचा का असं कोणी म्हणेल. पण वाद घालू नका. वाद घालू नका. विचार मांडा. त्या विचाराप्रमाणे तुम्हाला वागता आलं तर वागा,
नाही वागता आलं तर आमची तुमच्यावरती बळजबरी आमची नाहीये, शास्त्राने सांगितलेलं आहे. पण तुम्ही नाही जर वागला तर त्याची फळं मात्र भोगावी लागतील. अंधेर नाही देर आहे, देर आहे बरं का, लक्षात ठेवा. भगवान के घर. म्हणून त्या दोघांची फार मोठी जबाबदारी आहे. इथून पुढे त्या स्त्रीनं आपल्या जीवनामध्ये पतीच्या ठिकाणी आता पूज्य भाव मांडला पाहिजे. पती हाच माझ्या जीवनातला कोण आहे? आता देव आहे. आता पतीशिवाय माझ्या जीवनामध्ये आता दुसरा कोणीही देव नाही. अशा पूज्य भावनेनं त्या पतीची सेवा करायची आहे, काया वाचा मनाने. फार विस्ताराचा विचार आहे बरं, विस्ताराचा विचार आहे. एका तासामध्ये ते सांगण्यासारखं नाही, एका पाठामध्ये सांगण्यासारखं आहे. आणि या पद्धतीने त्या स्त्रीने इथून पुढे आपल्या जीवनामध्ये दोघांचा आज अधिकार आहे, दोघांची जबाबदारी आहे. पुत्राने आई वडिलांची सेवा त्यांच्या आज्ञेप्रमाणे वागावं, तो स्वधर्म पाळावा. आणि त्या स्त्रीने ज्या पुरुषाचा पती म्हणून जीवनामध्ये स्वीकार केला, आता तिने तो स्वधर्म जीवनामध्ये पाळावा. कोणी म्हणेल हा स्वधर्म पाळण्यामध्ये जर आयुष्य गेलं तर याच्या करताच आयुष्य आहे, याच्या करताच आयुष्य आहे. त्याला कुठं दुसरं काही कर्म करण्याची गरज नाही, कुठल्या तीर्थाला जाण्याची गरज नाही, कुठलं व्रत करण्याची गरज नाही, कुठलं तप करण्याची गरज नाही. फक्त एकच, त्या स्त्रीने पतीचीच देव म्हणून जर त्यांनी सेवा केली तर तुकोबाराय म्हणतात ती सेवा आज कोणाला पोचते तेच महाराज अभंगाच्या दृष्टीने. स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती हेची विष्णूची महापूजा आन भाव नाही तुझा किंवा अनुभव नाही तुझा हेची शब्द वापरला सर्वांच्या करता एकच शब्द आहे बरं का सेवकाने स्वामीच्या मनोगताप्रमाणे वागणं हीच त्याच्या जीवनातली
त्या विष्णूची पूजा आहे. शिष्याने गुरूंची सेवा करणं हीच त्याच्या जीवनातली विष्णूची महापूजा आहे. आई वडिलांच्या वचनाप्रमाणे वागणं हीच पुत्राच्या जीवनातली महाविष्णूची पूजा आहे. आणि स्त्रीने पतीची सेवा करण्याकरता आयुष्य वेचणं हीच तिच्या जीवनातली महाविष्णूची पूजा आहे. हेची चकार शब्द वापरलाय. हेच बर, त्यांनी हेच करायचं आहे, दुसरं काही करायचं नाहीये. कुठल्या देवतेची पूजा त्यांनी करायची नाही. आजची केली ती ठीक आहे. आता या गृहस्थ आश्रमामध्ये प्रवेश करण्याकरता आज महाविष्णूचीच पूजा केल्या, सत्यनारायणाची. पण ही आजच्या दिवस ठीक आहे, पण इथून पुढे जी पूजा सांगितली ती मात्र आपल्याला मात्र स्वधर्मरूपी पूजेचं अनुष्ठान करावं लागेल. स्वधर्मरूपी पूजेचं अनुष्ठान करावं लागेल. पण त्याच्याकरता इथं पूजा शब्द वापरला. जे शास्त्रांनी सांगितलं ते सांगितलं, त्याच्याविषयी ऐकणाऱ्याच्या अंतःकरणामध्ये पूज्य भाव पाहिजे. पूज्य भाव पाहिजे तर हे जीवनामध्ये घडेल. तेवढ्या भावनेनं आपल्याला त्याचा स्वीकार करावा लागेल. लक्षात ठेवा, तेवढी आपल्या भावनेची परिपक्वता झाली पाहिजे. काही लोक म्हणतात आम्हाला रोज देवाची पूजा केल्याशिवाय करमत नाही. देवाची पूजा केल्याशिवाय करमत नाही. करू नका असं नाही, पण स्वधर्म पूजा सोडून जर तुम्ही देवाची पूजा करत असाल तर ती देवाला मान्य नाही. स्वधर्म पूजा सोडून जर देवदेवतेंची पूजा करत असाल तर ती शास्त्राला मान्य नाही. आणि स्वधर्म पूजेचं अनुष्ठान जर करत असाल तर इतर देवतेची पूजा नाही केली तरी देवाला ते मान्य आहे. हेची विष्णूची महापूजा का? तुकोबाराय म्हणतात जगामध्ये विष्णू एकच आहे. विष्णू एकच आहे आणि तो प्रत्येकाच्या हृदयामध्ये वास करतो. सर्वांच्या हृदयामध्ये तो वास करतो. तो अनेक नाहीये, तो एकच आहे आणि सर्वांच्या ठिकाणी तो एकच आहे. विष्णुमय जग वैष्णवांचा विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. तो वैष्णवांचा सांगितला, आपल्याला या चौघांचा धर्म सांगायचा. थोडक्यामध्ये विचार सांगतो. भगवान विष्णूला वाटलं माझी सेवा करण्याकरता स्त्रीच्या जीवनामध्ये मी आता पतीच्या रूपाने प्रकट झालेलो आहे. बर का? विष्णू सांगतोय, कोणाला सांगतायत? त्या स्त्रीला सांगतोय, आता माझी तुला जर सेवा करायची असेल ना, तू देवळात यायचं नाही, तू पंढरपूरला यायचं नाही. मी तुझ्याच जीवनामध्ये आज पतीच्या रूपाने विष्णू म्हणून मी प्रकट झालेला आहे. मलाच विष्णुमान, पतीलाच विष्णुमान आणि सेवा कर. तुला बाकी काही आता करायची गरज नाही. हेची पुत्राच्या जीवनामध्ये ईश्वराने सांगितलं, आता तुम्ही माझ्या सेवेकरता माझ्या भक्तीकरता येऊ नका. मी तुमच्या करता तुमच्याच घरात आई वडिलांच्या रूपाने प्रकट झालो. आई वडिलांच्या रूपाने प्रगट झाले. आता माझी सेवा करा. त्या आई वडिलांची सेवा करा, हीच माझी सेवा आहे. हेची विष्णूची. शिष्याला सांगितलं, आता देवाची पूजा करू नको, मीच विष्णू
गुरुच्या रूपाने तुझ्या करता प्रगट झालोय, आणि त्याची सेवा कर, ती माझी सेवा आहे. आणि सेवकाला सांगितलं, हा स्वामीची मालकाची सेवा करा, मी तुमच्या जीवनामध्ये त्या मालकाच्या रूपाने विष्णूच आहे. तिथं भेद मानू नका, आन भाव नाही तुझा. असं एक विचार सांगितला आणि अनुभवाच्या दृष्टीने विचार सांगितला. हे संपूर्ण जगत परब्रह्म स्वरूप आहे, परमात्मा स्वरूप आहे. हा जेवढे म्हणून जीव आहेत त्या प्रत्येक जीवाच्या ठिकाणी कोण आहे? एक ईश्वरच आहे. एरवी सर्वांच्या हृदय देशी मी अमुका आहे ऐशी, जे बुद्धी स्फुरे अनिशी ते वस्तुगामी. म्हणून तिथं सांगतात, तुकोबराय सांगतात, नामदेव सांगतात, आता तुम्ही माझी पूजा करत असताना अशा भावनेनं करा की मलाच सर्व ठिकाणी पहा, मलाच सर्व ठिकाणी पहा. अगदी ज्ञानोबांनी फार सुंदर वर्णन केले. जे जे भेटे भूत ते मानी जे भगवंत, हा भक्ती योग निश्चित जाण माझा. अनुभवाच्या दृष्टीने पाहिलं तर एकच तत्व सर्व ठिकाणी भरलेलं आहे आणि एकच तत्व अनेकाच्या रूपामध्ये अनेक रूपाने प्रकट झालेला आहे. हा भाव जीवनामध्ये पूज्य मानून तुम्ही जीवनामध्ये सेवा करा. तुम्हाला दुसरी भक्ती, दुसरी देवाची पूजा करण्याची गरज नाही. म्हणून हेची विष्णूची महापूजा, आन भाव नाही तुझा. पण हे करत असताना कशा पद्धतीने करा? सत्य बोले मुके, दुखवी अनेकाच्या दुखे, आन भाव नाही तुझा. मीच सत्य रूपाने या जगतामध्ये आज नांदतो आहे. हा सत्य हेच माझं स्वरूप आहे, सत्य हेच माझं स्वरूप आहे. हा सत्य सत्य म्हणून दुसरी काही वस्तू नाही. हा सत्य हेच देवाचं रूप आहे. आणि जीवनामध्ये सत्याचा स्वीकार करा. असत्याचा स्वीकार करू नका. किंबहुना वाणीने खोट कधीही बोलू नका. नेहमी सत्यच बोला. का सत्य बोलणं, सत्य हेच देवाचं स्वरूप आहे. सत्य बोले मुखे, हेची विष्णूची महापूजा. का जिथं सत्य राहत तिथं देव राहतो. का देव राहतो तिथं सत्य राहत. देव राहतो पण सत्य सत्य ते पण देव आहे. अहो जिथं सत्य आहे तिथं देव आहे. देव आहे तिथं सत्य. तो पुढचा विचार आहे. जिथं सत्य आहे ना, हा तिथं देव आहे. म्हणून तर त्या संबंधाने एक प्रमाण आहे. पण आठवेल ना, सत्य संकल्पाचा दाता नारायण तही लागतं. सत्य संकल्पाचाही प्रमाण लागू पडतं तिथं. पण जिथं सत्य आहे तिथंच देव नांदतो, लक्षात ठेवा. असो, सत्य बोले मुखे एक, हेची विष्णूची महापूजा. पुढे वर्णन केलं, दुःखवी अनेकाच्या दुःखे. जीवनामध्ये प्रत्येकाच्या वाट्याला दुःख येणार आहे. काही कर्माचा संबंध आहे. फक्त एवढं करा, कुणाला दुःख होणार नाही याची काळजी घ्या. पण ज्याला जर दुःख झालं तर त्या दुःखामध्ये सहभागी व्हा. दुसऱ्याला दुःख झाल्यानंतर सुख मानू नका. दुसऱ्याला दुःख झाल्यानंतर सुख मानू नका. दुसऱ्याच्या दुःखामध्ये सामील व्हा आणि दुसऱ्याच्या सुखामध्ये सुखी व्हायला शिका. तुका म्हणे सुख परावया, तुका म्हणे सुख परावया, तुका म्हणे सुख परावया, तुका म्हणे सुख परावया. अमृत हे मुखे समर्थ, अमृत हे मुखे समर्थ, अमृत हे मुखे समर्थ. तुका म्हणे सुख पराविया सुखे,
अमृत हे मुखे सर्वतशे दुःख बियानिकाच्या दुःखे हेची विष्णूची महापूजा. तुकोबराय सांगतात स्वधर्माचं स्वरूप काय, त्या स्वधर्माचं अनुष्ठान कसं करावं सांगायचं काम शास्त्राच्या आज्ञेप्रमाणे आम्ही हे केलेलं आहे. तुका म्हणे मज धाडिले निरोपा मार्ग हा सोपा सुखरूप. महाराज म्हणतात आमची सांगायची जबाबदारी संपली, पण तुमची इथून पुढे वागायची जबाबदारी मात्र वाढली. आता याचा अनुभव जर तुम्हाला जीवनामध्ये यावा असं वाटत असेल तर त्याचं प्रत्यक्ष आपल्याला काय करावं लागेल, जे शास्त्राने सांगितलं त्याप्रमाणे जीवनामध्ये वागणार अशी प्रतिज्ञा करावी लागेल. रोज शाळेत गेल्यानंतर प्रतिज्ञा करावी लागते, निवडून गेल्यानंतर मंत्रालयामध्ये प्रतिज्ञा करावी लागते, प्रतिज्ञा करावी लागते. विवाहबद्ध झाल्यानंतर त्या ब्राह्मणाच्या समोर प्रतिज्ञा करावी लागते, मी हिला धर्माच्या आज्ञेप्रमाणे स्वीकारतोय, धर्मेच अर्थेच प्रतिज्ञा करावी लागते. तिथं केली का, केली. जसं तुकोबाराय म्हणतात आम्ही तुम्हाला आता हे सांगितलेलं आहे, आता तुम्हाला मात्र प्रतिज्ञा करावी लागेल आणि त्या प्रतिज्ञेप्रमाणे तुम्हाला वागावं लागेल. आणि जो कोणी या प्रतिज्ञेप्रमाणे वागेल महाराज म्हणतात त्याला मी आत्मविश्वासाने सांगतो त्याच्या पदरामध्ये फळ हे मिळेलच. निश्चयाचे बळ, निश्चयाचे बळ, निश्चयाची बळ तुका म्हणे त्याची फळ. तसा निश्चय करावा आणि त्याप्रमाणे जीवनामध्ये वागावं. घडतं कसं, ब्रह्मलीन श्री गुरु साखरे महाराज सांगायचे, एका मंत्र्याला प्रश्न केला एका कार्यकर्त्याने, हो मंत्री साहेब तुम्ही ज्यावेळी मंत्री झाला त्यावेळी तुम्ही शपथ घेतली, वागत का नाही म्हटले. त्या मंत्र्यांनी दिलेलं उत्तर ऐकण्यासारखं आहे. त्यांनी सांगितलं जिथं प्रतिज्ञा केली तिथं वागावं लागत नाही, आणि जिथं आम्ही वागतो तिथं प्रतिज्ञाच केलेली नसते. प्रतिज्ञा कुठे केली, मंत्रालयात, तिथं वागायचाच प्रश्नच येत नाही. आणि ज्या समाजामध्ये आम्ही वागतो तिथं प्रतिज्ञाच केलेली नसते. असं चालणार नाही, असं चालणार नाही. जे सांगितलं त्याप्रमाणे तसा पक्का निश्चय, तशी प्रतिज्ञा करून जीवनामध्ये हळूहळू बर का त्या पद्धतीने आपण जीवनामध्ये तो निश्चय करून वागण्याचा प्रयत्न करावा. आणि म्हणतात निश्चित आपल्याला ते फळ अनुभवाला येईल. आणि ते फळ अनुभवाला येण्याकरता तशी सात्विक धैर्याची या उभयतांच्या जीवनामध्ये ती योग्यता यावी ईश्वर कृपेने. ईश्वर कृपेने आणि गुरु कृपेने त्यांच्यावरती तो अनुग्रह व्हावा आणि या पद्धतीने त्यांच्या जीवनाची वाटचाल
व्हावी आणि यांच्या पोटी सुप्रजा जन्माला यावी, एवढीच त्या ईश्वराच्या चरणी प्रार्थना करून आपण थांबूया. ज्ञानेश्वर